गेटिंग रेडी फॉर स्विमिंग पूल. तर स्विमिंग पूलच्या आधीची आणि नंतरची स्किन केअर मोस्टली टू सेव्ह अ स्किन हेअर फ्रॉम क्लोरीन. आणि स्विमिंग पूल आहे तो मोस्टली ओपन असतो, सो वरती सूर्य असतो, सो सन प्रोटेक्शन या सगळ्या गोष्टींसाठी. सो सगळ्यात आधी फेस मी क्लेन्स करणार आहे एकदम. आणि ही आधीची स्किन केअर आहे ती ॲटलिस्ट 20 मिनिट्स बिफोर करायची आहे. तर फेस वॉश, मी प्लमचा हा ग्रीन टीवाला माझा नेहमीचा फेवरेट फेस वॉश यूज केलेला आहे. आणि आफ्टर क्लिन्झिंग आता छान मॉइश्चराईज करायचं आणि सनस्क्रीन लावायचं आहे आपल्याला. दिस इज फॉर फेस. आणि केसांसाठी पण काही गोष्टी करायच्या त्या बघूच या. सो मॉइश्चरायझर पण मी प्लमचंच लावतीये, राईस वॉटरवालं. म्हणलं तसं 20 मिनिट्स आधी पूलला जायच्या 20 मिनिट्स आधी ही स्किन केअर करायची. मॉइश्चरायझर डन. आणि सनस्क्रीन जे लावणार आहे मी, तर हे डर्मॅकोचं सनस्क्रीन आहे. हे पर्टिक्युलरली का लावणार आहे, तर हे वॉटर रेझिस्टंट आहे. SPF 50+ आणि PA फॅक्टर पण छान आहे. आणि मेजरली हे वॉटर रेझिस्टंट आहे म्हणून लावणार आहे. ह्याचं असं टेक्स्चर एकदम रनी आहे. याचा रिव्ह्यू मी एका वेगळ्या व्हिडिओमध्ये केलेला आहे, जिथे मी सनस्क्रीनचे रिव्ह्यूज केलेत सगळे. व्हाईट कास्ट अजिबात नाही, ॲब्झॉर्ब पण एकदम पटकन झालं. डन आहे. मी 10-15 मिनिटं ॲब्झॉर्ब होऊ देईन स्किनमध्ये आणि तोवर कपडे चेंज करेन. ओठांसाठी अजून एक आता हा नवीन लिप बाम मी घेतला डॉट अँड कीचा. तर ह्याच्यामध्ये SPF 50+ आहे. सो माझ्याकडे NMHचा पण आहे ज्याच्यामध्ये SPF आहे, पण ते SPF 30+ आहे आणि हे SPF 50+ आहे. सो हा एक लिप बाम मी लावलाय. आणि अजून एक गोष्ट करायची पाण्यातल्या क्लोरीन पासून केस प्रोटेक्ट करण्यासाठी, तर आयदर कंडिशनर किंवा ऑइल हे आधी लावायचं. तर आता माझ्याकडे ऑइल नाही आहे, सो मी कंडिशनर इथे आहे, तर तो कंडिशनर थोडासा लावणार आहे. तर हा कंडिशनर जस्ट थोडासा हलकेस, म्हणजे वॉटर म्हणजे पाणी आणि क्लोरीनवालं पाणी आणि आपले हेअर याच्यामध्ये थोडासा रेझिस्टन्स पाहिजे. मी ऑइल प्रेफर करते बेटर मोर दॅन कंडिशनर, कारण कंडिशनर शेवटी पाण्यामध्ये निघून जातो. ऑइलचा तर आपल्याला माहिती आहे, ऑइल आणि पाणी मिक्स होत नाही, त्याच्यामुळे एक लेअर राहतो. कंडिशनर इज ऑल्सो ओके, पण ऑइल प्रेफर्ड आहे, पण आता नाही आहे तर कंडिशनर चालतो. तर डायरेक्टली क्लोरीनचं पाणी केसांमध्ये ॲब्झॉर्ब होऊ नये म्हणून ही स्टेप आहे. आता मी चेंज करून येते. आता हे सनसाठीचं झालं प्रोटेक्शन. क्लोरीनचं प्रोटेक्शन कसं हे दाखवेल. पाण्यात जाण्याआधी आपल्याला शॉवर घ्यायचा आहे व्यवस्थित. अंग केस सगळं ओलं करायचं. खूप जोरात घासायचं नाही, असं हळूहळू टॅप करायचं. घासलं तर सगळं क्रीम आणि हे निघूनच जाईल. ड्राय स्किनमध्ये क्लोरीनवालं पाणी जास्ती ॲब्झॉर्ब होतं, त्याच्यामुळे अंग ओलं करून जायचं. म्हणजे वेट स्किनमध्ये क्लोरीनवालं जे पाणी आहे ते कमी ॲब्झॉर्ब होतं, त्याच्यामुळे शॉवर घ्यायचा.
स्विमिंग झाल्यानंतरही व्यवस्थित शॉवर घ्यायचा, अगदी शॉवर जेल किंवा साबण, शॅम्पू, कंडिशनर सगळं लावून क्लोरीनचं जे काय पाणी आहे ते काढून टाकायचं आणि छान बॉडी मॉइश्चरायझर आणि चेहऱ्याला पण मॉइश्चरायझर लावायचं. आणि कितीही झालं तरी थोडंसं टॅनिंग झालेलं असेल त्याच्यामुळे अँटी टॅनिंग स्किन केअर करायची.